लोकशास्त्र न्यूज परिवार अत्यंत दुःखात आहे, कारण महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री आमचे प्रिय दादा अजित पवार यांचं अचानक निधन झालं आहे. बारामतीकडे जात असताना झालेल्या दुर्दैवी विमान अपघातामुळे दादांनी आपली अमूल्य साथ आमच्यापासून अखेरचा अलविदा घेतला आहे. ही बातमी ऐकताच संपूर्ण महाराष्ट्र शोकाकुल झाला आहे आणि त्यांच्या आठवणीची उजळणी करताना मन भरून दुःख तर येतच, पण त्यांच्या कार्याची गहन प्रेरणा देखील जाणवते. दादांचे दूरदृष्टीचे नेतृत्व, जनतेसाठी असलेली निस्वार्थ सेवा, समाजासाठी केलेले अतुलनीय योगदान आणि प्रामाणिकपणाची खरी उदाहरणं ही त्यांच्या प्रत्येक कृतीतून दिसून येत होती. त्यांच्या समर्पणामुळे महाराष्ट्राच्या अनेक भागांमध्ये जनतेच्या जीवनात बदल घडले आणि त्यांनी नेहमीच लोकांच्या हक्कासाठी आणि न्यायासाठी आपला आवाज उठवला. दादा फक्त एक नेता नव्हते, तर प्रेरणादायी होते. त्यांच्या मृदू व्यक्तिमत्वाने, समाजोदारपणाने आणि दयाळूपणाने अनेकांचे मन जिंकले. त्यांच्या जाण्याने फक्त राजकारणातच नव्हे, तर प्रत्येक साध्या नागरिकांच्या हृदयात एक रिकामी जागा निर्माण झाली आहे, जी कधीही भरून येणार नाही. या दुःखद प्रसंगात लोकशास्त्र न्यूज परिवार आपल्या अंतःकरणातून त्यांच्या कुटुंबियासोबत, नाशिकसह संपूर्ण महाराष्ट्र वासियांसोबत शोक व्यक्त करतो. आम्ही त्यांच्या आत्म्यास शांती आणि त्यांच्या कुटुंबियांना या अपूर्णीय दुःखास सामोरे जाण्याची ताकद देण्यासाठी प्रार्थना करतो. दादा, आपण आमच्या हृदयात कायमचे जिवंत राहाल. आपल्या शिकवणीचा प्रकाश, आपल्या नेतृत्वाखाली छाया आणि आपल्या सेवाभावाची आठवण आम्हाला सदैव मार्गदर्शन देत राहील. आपली स्मृती सदैव प्रेरणादायी राहील आणि आपण ठेवलेल्या आदर्शाचा आम्ही नेहमी आदर करतो.